तरुणाला जडलेले दारूचे व्यसन सुटावे यासाठी कुटुंबियांनी त्याला बुधवारी रात्री उशिरा शहरातील आधार व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले। गुरुवारी सकाळी या केंद्रातून फोन आला आणि तुमच्या मुलाला दुखत असल्याचे सांगण्यात आले। कुटुंबियांनी धाव घेतली तेव्हा तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले। त्याचा चेहरा, पाठीवर मारहाणीचे वळ पाहून घातपाताचा संशय व्यक्त करत नातेवाईक आक्रमक झाले होते। इमामपूर तालुका बीड येथील साईनाथ जगन्नाथ कदम वय 39 याला काल रात्री 10च्या सुमारास बीड येथील आधार व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते। त्याला जडलेले दारूचे व्यसन सुटावे यासाठी कुटुंबियांनी हा निर्णय घेतला होता। मात्र या केंद्रात आज सकाळी साईनाथ कदमचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली। साईनाथला दुखत असल्याचे सांगत केंद्रातर्फे कुटुंबियांना बोलावून घेण्यात आले। कुटुंबीय दाखल झाल्यावर केंद्रातील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तो जिल्हा रुग्णालयात असल्याचे सांगितले। याच ठिकाणी कुटुंबियांनी चौकशी केली असता सकाळी 9च्या सुमारास त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या उत्तरीय तपासणी कक्षात ठेवण्यात आल्याचे समजले। त्यानंतर कुटुंबीय नातेवाईक आक्रमक झाले। यावेळी या केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीची मागणी त्यांनी केली। आमच्याकडे पासवर्ड वगैरे नसल्याचे सांगत केंद्रातील संबंधितांनी दुर्लक्ष केले। साईनाथ कदम यास बुधवारी रात्री आधार व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांकडून किंवा इतर व्यक्तींकडून त्याला बेदम मारहाण झाली असावी। यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला असावा। मागणी करूनही केंद्राने सीसीटीव्ही फुटेज दाखविले नाही, त्यामुळे हा संशयास्पद मृत्यू असल्याचे मत नातेवाईकांनी व्यक्त केले। आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यास तयार होतो, मात्र मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांकडून अद्यापही तक्रार देण्यात आलेली नाही। अंत्यविधी झाल्यानंतर तक्रार देण्यास येणार असल्याचे म्हटले आहे। शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले।